नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्या प्रकारे लाडक्या बहीण योजनेसाठी ई-केवायसी करणं हे सरकारने शासनाने कंपल्सरी केले आणि जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता येणार आहे त्यामध्ये जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं कंपल्सरी आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. घर बसल्या तुम्ही ई-केवायसी कसं करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर पाठवा, लाडक्या बहिणींना नक्की पाठवा जेणेकरून त्यांची ई-केवायसी जे पूर्ण होणार आहे आणि जे काही एरर्स येतात, तुमचं ओटीपी येत नाही, ते सर्व प्रॉब्लेम्स आज आपण इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण लाडक्या बहीण योजनेसाठी आणि इतर ज्या काही माहिती असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला जाणून घेऊया. तर सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर यायचे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असं तुम्हाला समोर दिसेल. तर त्यावर क्लिक करून तुम्हाला समोर एक पेज ओपन होईल, लाभार्थी आधार क्रमांक. तर त्या लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे. त्याच्या बाजूला खाली जो 6 अंकी कॅप्चा कोड दिला आहे तो सेम टू सेम जो कॅप्चा कोड तिथे खाली टाकायचा आहे आणि थोडंसं खाली स्क्रोल करून मी सहमत आहे त्यावर क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवा यावर तुम्हाला क्लिक करायचं. ओटीपी कदाचित लवकर आला नाही तर तुम्हाला 2-3 वेळा प्रयत्न करावा लागेल, पण ओटीपी आल्यानंतर तुम्हाला 6 अंकी जो ओटीपी आधार कार्डला लिंक जो नंबर आहे त्या आधार कार्डवर आलेला ओटीपी तुम्हाला तिथे प्रविष्ट करायचा आहे, टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या पतीची तिथे माहिती तुम्हाला प्रविष्ट करायची आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून लाडक्या बहिणी केवायसी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे ई-केवायसीची जी वेबसाईट दिलेली ती फार त्यावर लोड वाढते आणि ट्रॅफिक वाढल्यामुळे तिथे आता फार वेळा मी 7 ते 8 वेळा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जाऊन ओटीपी आहे जो आलेला आहे, ओटीपीवर जे तुम्हाला समोर दिसेल की ओटीपी टाका त्या बॉक्सवर एक पहिल्या जो 6 बॉक्स आहे त्यामध्ये पहिल्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आणि ओटीपी 6 अंकी न चुकता ओटीपी तुम्हाला त्यावर ओटीपी टाकायचा 6 अंकी जो ओटीपी तुम्हाला आलेला आहे तो टाकायचा. आणि हो, अजून एक प्रॉब्लेम जो होतो तो म्हणजे मी स्वतः मला 7 ते 8 ओटीपी आले कारण मी फार वेळा त्यावर प्रयत्न केला. तर जुने ओटीपी तुम्हाला टाकायचे नाही, जो जस्ट नाव ज्यावेळेस तुम्ही क्लिक करा तो वेळ बघा आणि ओटीपीचा वेळेस आलाय त्यावर वेळ बघा. वेळ बघितल्यानंतर तुम्हाला जो एकदम आता जस्ट वेळेस जो ओटीपी आलाय तो तुम्हाला तिथे प्रविष्ट करायचा, तिथे टाकायचा. ओटीपी टाकल्यानंतर सिम्पली तिथे सबमिट करायचे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे. त्यावर सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होणार आहे. त्यावर तुम्हाला दिसेल की वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, वडिलांचा किंवा पतीचा. आता इथे तुम्हाला एक मिस्टेक तुमच्याकडून जे होऊ शकते ती म्हणजे तुम्ही विचारताल की वडिलांचा टाकायचा की पतीचा. तर जर तुमचं लग्न झालेलं नाही, जर तुम्ही अविवाहित असाल तर तिथे तुम्हाला सिम्पली तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जर तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला तुमच्या पतीचा आधार क्रमांक तिथे प्रविष्ट करायचा आहे, जमा करायचा आहे. तर आता त्यानंतर खाली कॅप्चा जो आहे एंटर कॅप्चा त्यावर क्लिक करायचे. बाजूला ज्या प्रकारे तुम्ही आधी कॅप्चा टाकला होता त्या प्रकारे इथे जो कॅप्चा तुम्हाला दाखवत राहील तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे. परत खाली थोडंसं वर घ्यायचं मोबाईलवर, मी सहमत आहे यावर क्लिक करायचंय आणि खाली ओटीपी पाठवा यावर क्लिक करायचंय. साईट तुम्हाला पुन्हा वापस पाठवू शकते, त्यामुळे मी तुम्हाला जसं सांगताय त्या प्रकारे तुम्ही एकतर रात्री 11 वाजायच्या नंतर आणि पहाटे 3:30-4च्या वेळेस जर तुम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं तुमची केवायसी जे ती होऊ शकते लवकर, कारण दिवसा फार ट्रॅफिक असल्यामुळे केवायसी होणं फार कठीण होतं. त्यामुळे आता तुम्हाला पुढचा पेज येईल, त्यामध्ये तुम्ही जे आधार क्रमांक टाकला होता तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा टाकला असेल तर वडिलांचा, तिथे तुम्हाला नाव येईल की ज्यांचं तुम्ही आधार क्रमांक टाकलेला वडिलांचा असो किंवा तुमच्या पतीचं त्यांचं नाव वगैरे आपोआप येईल आणि त्याखाली ऑप्शन आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. ज्या प्रकारे होयवर क्लिक करायचं की आमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरी करत नाहीये, जर नसेल तर आणि थोडंसं उजव्या साईडला वगैरे जात प्रवर्गावर तुम्हाला त्यावर क्लिक करायचे. जात प्रवर्ग तुमचा जो येतो त्यावर क्लिक करायचे. आता इथे तुम्हाला जात प्रवर्ग जसे दिसत असतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, जर तुम्ही ओबीसी असाल तर इतर मागासवर्ग आणि ज्या तुम्ही जात प्रवर्गात येतात तो जात प्रवर्ग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्याच खाली माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे यावर तुम्हाला होय क्लिक करायचे. जर हे खरं असेल तर तुम्हाला इथे होय क्लिक करायचे आणि खाली उपरोक्त एक बॉक्स दिलेला आहे तुम्हाला चौकोनी आणि त्यापुढे लिहिलेलं आहे उपरोक्त 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्या प्रकारे सक्त कारवाईस पात्र राहील यावर तुम्हाला क्लिक करायचंय. ज्या प्रकारे मागे मी सहमत आहे त्यावर क्लिक केलं होतं तसं इथे ज्या चौकोनी बॉक्स त्यावर क्लिक करायचे आणि खाली सिम्पली तुम्हाला ऑप्शन दिसेल की सबमिट करा आणि सबमिट तुम्हाला तिथे पुढे जाऊन सबमिट करायचंय आणि सबमिटचं ऑप्शन झाल्यानंतर तुम्हाला आणि बघा सक्सेस हिरव्या कलरच्या अशा लाईन मध्ये तुम्हाला दिसेल सक्सेस तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर जर तुम्हाला असा मेसेज आलेला आहे म्हणजे तुम्हाला ओटीपी जसं आली तसे मेसेज येणार नाही की तुमची ई-केवायसी झाली, तुम्ही लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर जेव्हा तुमचं हे सबमिट करता शेवटचं जात प्रवर्ग आणि ते माहिती थोडी तुम्ही विचारली की सरकारी नोकरी कोणी करतं का घरात, योजनेचा लाभ एक विवाहित व एक अविवाहित असे योजनेचा लाभ घेत आहेत आणि खाली 1 व 2 उपरोक्त माहिती खरी यावर जो बॉक्स आहे तो क्लिक करायचं तुम्हाला आणि पुढे सबमिट केल्यानंतर तुमची सक्सेस तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मेसेज तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलवर तुम्ही कुठे जर करत असाल ई-केवायसी तुम्हाला दिसेल. आणि जर तुम्हाला असा मेसेज दिसला तर इथे तुमची ई-केवायसी जी प्रक्रिया आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण यामध्ये आता ई-केवायसी मुळे शक्यतो येणार नाही आणि अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण झाली. तर ही होती ई-केवायसी करण्याची प्रक्रिया. तुम्ही घर बसल्या सुद्धा तुमच्या मोबाईलवर किंवा घरी जर काय कम्प्युटर लॅपटॉप असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही करू शकता.
तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये. यामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. जेवढं होईल तेवढं शांत डोकं ठेवून आणि मी सांगतो तसं जर तुम्ही रात्री 11च्या नंतर किंवा पहाटे 3-4च्या दरम्यान जर तुम्ही केवायसी करत असाल तर तुमची केवायसी लवकर होण्याचे चान्सेस असं दिसून येते आहे. कारण त्यावेळेस फार लोक ट्रॅफिक कमी असतं. मी आजच 4:30-5 वाजता चेक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस सुद्धा वेबसाईटवर फार लोड होता, ट्रॅफिक होतं, त्यावर दाखवत होते. त्यामुळे जेवढं होईल तेवढं तुम्ही केवायसी प्रयत्न जेव्हा करताल केवायसी करण्यासाठी तर पहाटे 4 वाजायच्या आधी करण्याचा प्रयत्न करा. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काही अडचण येत असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी नक्की प्रयत्न करेल त्यावर तुम्हाला काय सोल्युशन किंवा काय त्यावर तुम्हाला होऊ शकेल, तुमची मदत होऊ शकेल. व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मावशींना तुम्ही नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण योजनेबद्दल आणि लाडक्या बहिणीबद्दल योजनेच्या माहितीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ही साईट जे थोडा प्रॉब्लेम येत आहेत, इरर येत आहेत, कुणाला ओटीपी जात नाहीये तर कुणाला जाईल ओटीपी येत आहे पण सबमिट करायचं जे ऑप्शन आहे ते येत नाही आणि ओटीपी उशिरा येते. हे सर्व प्रॉब्लेम तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो मी.